नावाचे थोर ऋषी व गणेश भक्त होते. त्यांनी अनेक शतके तपश्चर्या करून भगवान गणेशाचा कृपाशीर्वाद मिळवला होता. अचानक एके दिवशी त्यांचे शिंकेमधून लाल रंगाचा मुलगा निर्माण झाला. अच्छा ऐसा ना, शिंकेमधून वो भी लो। लिया. हाँ, अभी ये फोटो लिया। लिया. गृत्समदर्शीचा हा पुत्र दिवस मोठा होता गेला. अनेक विद्याशास्त्रे यांच्यामध्ये तो निपुण झाला होता. तो मोठा गणेश भक्त होता, परंतु असुरी शक्ती त्याचे अंगात संचार करीत होती. अनेक वर्षाच्या तपश्चर्यामधून भगवान शंकराच्या कृपाने भगवान गणेशास प्रसन्न केले व भगवान गणेशाने त्याला सोने, चांदी व रुपे यांची 3 फिरती नगरे भेट दिली व वरदान दिलेली ही 3 नगरे ज्या दिवशी एका रेषेत येतील त्यावेळी तुझा मृत्यू होईल. तेव्हापासून तू राक्षस त्रिपुरासुर म्हणून ओळखला जाऊ लागला. अच्छा, त्रिपुरासुर काय? भगवान गणेशाचे व भगवान शंकराचे वरदानमुळे त्रिपुरासुर राक्षस उन्मत्त झाला. त्यांनी स्वर्ग, पृथ्वी व नरक येथे अत्याचार सुरू केले. त्यांचे अत्याचाराने ऋषी, मानव व देव त्रस्त झाले. कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे जाऊन यामधून सुटका करण्यासाठी प्रार्थना करण्याचे सर्वांनी ठरवले. सर्व ऋषीमुनींनी, देव व मानवगण यांनी कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकराची प्रार्थना केली व त्रिपुरासुर राक्षसाचा वध करण्याची विनंती केली. भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचे वध करण्याचे मान्य करून त्यांनी लढाईला सुरुवात केली. प्रथम त्रिपुरासुर राक्षसाने भगवान शंकराचा पराभव केला. त्याच वेळी ऋषी नारदमुनी यांचे कथनाप्रमाणे भगवान गणेशाची पूजा लढाईपूर्वी केली नाही. ती पूजा करावी व आशीर्वाद घ्यावेत. त्याप्रमाणे श्री क्षेत्र मणिपूर येथे गणेशाची स्थापना करून उग्र तपश्चर्या महादेवने सुरू केली व राक्षस वधासाठी अस्त्र द्यावे अशी विनंती केली. हे क्षेत्र मणिपूर म्हणजे रांजणगाव होय. भगवान शंकराचे तपस्यामुळे प्रसन्न होऊन भगवान गणेश 10 मुख व 20 हात असलेले महाकाय रूपात प्रकट झाले. अशा महाकाय रूपामुळे येथील गणपती महागणपती म्हणून ओळखण्यात येते. भगवान शंकरास एकाक्षर मंत्र देऊन त्रिपुरासुर वधात यश होईल असे सांगितले आणि भगवान शंकर त्रिपुरासुरवर चालून गेले. कार्तिक शुद्ध पौर्णिमाला भगवान शंकराने एका बाणात एकाक्षरी मंत्राच्या सामर्थ्याने भीमाशंकर येथे त्रिपुरासुराचा वध केला. त्या पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. महान साधू व गणेश भक्त श्री मोरया गोसावी यांच्या आज्ञेने वेदसंपन्न मोरोबा देव यांनी रांजणगाव येथे येऊन महागणपतीची पूजा अर्चा सेवा सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत देव घराण्यातील वंशज ही परंपरा सांभाळत आहे. पेशवे दप्तराप्रमाणे पेशव्याच्या मुत्सद्दी नाना फडणवीस यांनी पुण्यातील रमणबाग येथून मंदिराकरिता
दरसाला अनुदान पाठवले. नाना फडणवीस आपल्या कुटुंबियांसही दर्शनास आले. हे नवीन ये कौन कौन क्या क्या किया.